कुटुंबात जर माणूस जन्माला आला तर त्याच्या नशिबी फक्त कष्ट आणि कष्टच असते असं म्हटलं जातं आणि हे खरंच आहे असंही वाटतं। सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामध्ये शेतकरी कोणत्या ना कोणत्या अडचणीत पाहायला मिळतो। कधी पिकांना दर नसतो तर कधी पीक शेतात वाळतात, जरी पीक चांगली आली तरी निसर्ग शेतकऱ्यांना जगू देत नाही। कधी अवकाळी पाऊस पाहायला मिळतो ज्यात पीकच वाहून जातात। आता तर लातूरमधील एका शेतकऱ्यावर निसर्गामुळे नांगरणीसाठी आपल्या पत्नीला जुंपण्याची वेळ आली आहे। एका माऊलीला भर उन्हात बैलासोबत नांगर ओढावं लागतंय। पाहूया त्या व्हिडिओतून की या शेतकऱ्यावर नांगरणीसाठी आपल्या पत्नीला जुंपण्याची वेळ का आली। एकीकडे काही नेत्यांकडे भ्रष्टाचाराचे पैसे ठेवण्यासाठी जागा नाही तर दुसरीकडे शेतकऱ्याला बैल बघण्यासाठी पैसे का नाही। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS मराठी। लातूरमधील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील ही घटना आहे। शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांच्यावर केवळ आर्थिक विवंचनेमुळे आपल्या अर्धांगिनीला नांगराला जुंपण्याची वेळ आली आहे। काही दिवसांपूर्वी लातूर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या शेतात वीज कोसळली। या दुर्दैवी घटनेत त्यांच्या 2 बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला। शेतीचा मुख्य कणा असलेला बैल दगावल्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले। सध्या पावसाळा तोंडावर आला असून पेरणीचे दिवस सुरू झालेत। पावसापूर्वी शेतीची मशागत करणे अत्यंत गरजेचे असते, अन्यथा संपूर्ण वर्ष वाया जाण्याची ही भीती असते। मात्र आधीच गरिबीत दिवस काढणाऱ्या काशीनाथ गायकवाड यांच्याकडे नवीन बैल खरेदी करण्यासाठी किंवा ट्रॅक्टर भाड्याने आणण्यासाठी पैसे नव्हते। नवीन बैल घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी खचून न जाता शेतीची मशागत करण्याचा एक वेदनादायी निर्णय घेतला। शेतातील नांगरणी थांबवता येत नसल्याने काशीनाथ गायकवाड यांनी एका बैलाच्या सोबतीला स्वतःच्या पत्नीला आणि स्वतःला नांगराला जुंपले। एकीकडे मुका जनावर इतकेच कष्ट उपासणारी त्यांची पत्नी आणि दुसरीकडे स्वतः काशीनाथ, दोघंही मिळून ते एका बैलाच्या सहाय्याने शेतीची नांगरणी करतायत। भर उन्हात घामाच्या धारा गाळत हे दाम्पत्य आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मातीशी झुंज देतंय। हे शेतकरी दाम्पत्य अत्यंत कष्टपूर्वक शेतीची कामे करत असताना कुणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा हृदयद्रावक प्रसंग कैद केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट होताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला। देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर आज ही वेळ का आली असा संतप्त सवाल नेटकरी विचारत असून या कुटुंबाला तातडीने सरकारी मदतीची गरज असल्याचे बोलले जाते। का करणार कस काय हे वीज पडली बैलावर हो का आता कष्ट कवा? आता शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर हो का आम्ही आवत झोपला होता कसं करा या गोष्टीचं हो का आवत झोपला साहेब कस काय हे वीज पडली बैलावर हो का आता कष्ट कवा? आता शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर हो का आम्ही आवत झोपला होता कसं करा या गोष्टीचं तुमचं नाव काय? औषाबाई काशीनाथ गायकवाड। बर हे का पडले इस काल शुक्रवारी पडले बरोबर। मग आता एक बैल नाही का? मला तुम्ही 2 जण ना आम्ही हो का कष्ट करला होता मग कसं करा ह्या मला तुम्ही 2 जण वडला हो आमचा मी वडला नाही का दोघं बरोबर। बैल एक म्या धरले हो का। तुमचं पूर्ण नाव काय? माझं औषाबाई काशीनाथ गायकवाड। गाव गाव बोंबळी तालुका देवणी देवणी देवणी। बर बर बर। मग आता तुम्ही काय करता काम धंदा हेच का? आता हेच करता हो का केला लोकांची शेत पोरं पोरांनी हो का हेच आमच्या महात्मागी राहत्यात बरं। मग आता एक बैल गेल्यामुळे तुम्ही झोपून हाणला का? झोपला हो काय कसं करावं आता याच्या गोष्टीचं त्या बैलाची काही भेटे का मला तुम्हाला वीज पडलेल्या? काहीच नाही हो का आता तो का करणार का नाही आता देव जाणं माय आमचा मी हो का कोणी आलते का बघायला? आमचे सगळे बघायला कोण कोण येऊ पंचनामा केला तर बरं बरं आपण विचारू त्यांना आणि तुमचं काय जे प्रशासनाची जे मदत होईल ते मदत करायचं काम करतो आपण। पण आम्हाला लई एवढा नाही हो का पाय गळाल्यात हातपाय गळाल्यात लटलट कापला ना आम्ही हा 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 कसं करावं का नाही आता ह्या गोष्टीचं काहीच इलाज नाही हो का। बरं, आमचा मी हो का झोपला ग हे आहोत काठी। एकीकडे सरकार फक्त शेतकऱ्यांबाबत घोषणा करताना दिसते तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर अशी वेळ येते। वर म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांना जन्मापासूनच कष्ट करावे लागतात। शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला छोटासा मुलगा देखील आपल्या आई वडिलांना शेतात काम करण्यासाठी मदत करतो। शेतामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करतात। शेतकरी कुटुंब रात्रंदिवस प्रचंड मेहनत करून देखील त्यांच्या नशिबात कधीच सुख पाहायला मिळत नाही। शेतकऱ्यांना बियाणे आणण्यासाठी कर्ज घ्यावे लागते। कर्ज घेऊन लागवड केली तरी जेव्हा पीक बहरतात तेव्हा कधी कधी पाऊसच पडत नाही आणि पिके वाळतात, तर कधी अति पावसामुळे पिकच वाहून जाताना दिसते। एवढ्या संकटातून देखील पिकं बहरली
तर कुठं शेतकऱ्यांच्या कष्टाचं फलित झालं असं म्हटलं जातं. मात्र पीक शेतातून घरात देखील आलं तरी शेतकऱ्यांच्या समोरील कष्ट थांबत नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला कवडी मोल दर मिळतो. शेतकऱ्यांना 12 क्विंटल कांदा विकून व्यापाराला 1 रुपया द्यावा लागतो. कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणीत सापडलेत. तरी देखील सरकार त्यांना मदत करताना दिसत नाही. आज राज्यातील सर्वच नेते मोठमोठ्या गाड्यांमधून फिरताना दिसतात, पण त्यांची गाडी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर कधी थांबलेली दिसली नाही. त्यामुळे या नेत्यांनी आपल्या एसी मधून बाहेर पडत थोडं शेतकऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी होतीये. सध्या राज्यभरात गायकवाड कुटुंबाच्या या परिस्थितीची आणि कष्टाची तीव्र चर्चा सुरू आहे. निसर्गाच्या कोपामुळे हतबल झालेल्या या स्वाभिमानी शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय. तसंच प्रशासनाकडून बैलजोडी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ह्यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा LS मराठी.